हॅलो, सर्वांना उपस्थितांना नमस्कार. आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. लेखक आणि प्रकाशकांचं अभिनंदन. आपण दोघांबद्दल ऐकलं आहे. खरं तर एखाद्या लेखकाची मुलाखत घेण्याचा हा माझ्यासाठी पहिला प्रसंग, आणि तीही पुस्तक साधंसुद्धा नाही. आपण ऐकलं आहे ते काहीसं अनोखं आणि बरंचसं विस्फोटक आहे. तसं ते तुरुंगरंग, आणि लेखकही साधासुद्धा नाही. तर माझ्यासाठी हे आपण म्हणतो ऑडियल बाय फायर तसा प्रकार आहे. आणि म्हणूनच विषयाशी सुसंगत तुरुंगरंग, तुरुंगाशी संबंधित आहे हे सगळं आधीच निवेदन देऊन मी एक अँटिसिपेटरी बेल आपल्याकडून घेऊन ठेवतो आहे. म्हणजे काही चुकलं बिकलं तर सांभाळून घ्या. तसा लेखकाला मी गेली 30 वर्ष ओळखतो. म्हणजे अगदी सुरुवातीला मला वाटतं 95मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्यांनी मला त्यांच्या गॅदरिंगचं नाटक दिग्दर्शित करायला बोलवलं. बीजेमधनं आयात केलं गेलं. आणि त्यावेळेला मी जेव्हा ते पोहोचलो तर अतिशय उत्साही, डोळ्यात अगदी चमक असलेला एका व्यक्तीची माझ्याशी ओळख करून देण्यात आली. आणि ती आमच्या मैत्रीची सुरुवात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही UPSCची तयारी दोघांनी बरोबर केली. अगदी इंटरव्ह्यूच्या वेळेला दोघांची क्रॉस एक्झामिनेशन घेणं तिथून असेल, किंवा मसुरीत गेल्यानंतर आम्ही एकमेकांबरोबर नाटकंही केलीत अनेक. असा तो एक प्रवास आमचा. म्हणजे आपल्याला ह्या पुस्तकाच्या निमित्ताने वाचायला मिळेल की त्याला भेंडीची भाजी खायला आवडत नाही. मी बनवलेली भेंडीची भाजी खायला त्याने एकदा नकार दिला होता. आणि तेव्हा मला ते कदाचित कांचनच्या आधी मला हे माहीत होतं की त्याला भेंडीची भाजी खायला आवडत नाही. तर इतकी आमची मैत्री जुनी आहे. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही प्रशासकीय सेवेत आलो, तो IPSमध्ये आला, मी IASमध्ये आलो. त्यानंतर आम्ही व्यवस्थेवर बऱ्याचदा बोललो, त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी, त्यात सुधारणा काय घडाव्यात याच्याविषयी बोलत राहिलो. त्यामुळे ह्या पुस्तकासाठी त्याची मुलाखत घ्यायची असा ज्या वेळेला मला प्रस्ताव मिळाला त्यावेळी एकतर मला स्टेजवर यायला आवडतं, आणि मित्राशी बोलताना जी काही अनेक वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायचो, मुलाखत घ्यायचो, ती परत घ्यायची एक मजा येईल ही मला संधी वाटली. आणि म्हणून मी या मुलाखतीला अगदी उत्साहाने तयार आलो. तर सर्वात प्रथम म्हणजे या पुस्तकाबद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट जी प्रकाशकांनी सांगितली की या पुस्तकात बऱ्याच रवीला ओळखणाऱ्या माणसांची अशी अपेक्षा असेल की रवी पाटील हा पुस्तकाचा हिरो आहे का? नाही, रवी पाटील ह्या पुस्तकाचा हिरो नाही. या पुस्तकाचा नायक आहे तुरुंग आणि तुरुंगातलं आयुष्य, तिथले कैदी. आता हे सगळं करत असताना ते एक अनेक चांगल्या वाईटाची कल्पना आपली आहे, न्याय अन्यायाबद्दलचे आपले काही विचार असतील, हे सगळं मांडण्याची एक आतून प्रेरणा मिळत असावी कदाचित. पण ती सगळी बाजूला ठेवून रवी, तू हे पुस्तक लिहिताना मला पहिला प्रश्न तुला असा विचारावा वाटतो की हे ज्या पद्धतीने तू सादर केलं आहेस, तुरुंगाला नायक बनवलं आहेस, तिथल्या लोकांना नायक बनवलं आहेस, हे ह्या पद्धतीने सादर करावं असं तुला कसं वाटलं, आणि या सगळ्याचा ट्रिगर तुला कुठून मिळाला? खरं म्हणजे माणूस जेलमध्ये जातो त्या पहिल्या प्रक्रियेमधून, सिक्युरिटी प्रक्रियेमधनं बाहेर पडतो, तिथल्या काही यार्डाच्या पडवीत जाऊन बसतो, आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण जमिनीवर बसलेलो आहोत. आपल्या पलीकडे एक मर्डरचा आरोपी आहे जो आपण मर्डर कसा केला सांगतोय. एक सराईत पाकिटमार बसलेला आहे, 2-3 म्हणजे सराईत गुन्हेगारीचे आरोपी बसलेत, आणि आपण मटकन जमिनीवर येतो. म्हणजे पहिला आठवडा हा प्रचंड शॉकमध्ये, डिसबिलीफमध्ये गेला. पण झालं असं की जेव्हा मला असं वाटलं की जेलमध्ये येऊन माझ्या आयुष्याची वाट लागली, तेव्हा आजूबाजूच्या काही लोकांच्या डोळ्यात चमक होती. त्यांना असं वाटलं की बहुतेक हा मनुष्य जेलमध्ये आला, त्यामुळे कदाचित त्यांच्या सुटकेचा मार्ग
सुकर झाला. त्यामुळं जेव्हा माझ्या आयुष्यात निराशा होती तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आशेचा किरण दिसत होता. आणि ही खूप विचित्र अवस्था होती. म्हणजे याला आपण काय म्हणू, एक त्या लोकांना आपण मदत केल्याची संधी म्हणू का, हा दैव दुर्विलास की अशी परिस्थिती आपल्याला समोर यावी. त्यामुळे काय झालं की जेव्हा मी माझ्या दुःखांचा पहिला आठवडाभर विचार करत होतो, आसपासच्या लोकांची इतकी भयानक दुःख होती, इतकी भयानक परिस्थिती होती की आपण दुःख विवंचना या शब्दांची परिसीमा होते तिथं जेलचं आयुष्य सुरू होतं असं म्हणू शकतो. म्हणजे सुरेश भटांची एक गझलेतल्या 2 ओळी मी यापूर्वी पण सांगितल्या होत्या. त्या अशा आहेत की, पाहिले दुःख तुझे मी जेव्हा, दुःख माझे लहानगे झाले. आता मला प्रश्न पडला की मी जर एवढं सगळं पाहिल्यानंतर जर स्वतःचीच कहाणी सांगायला लागलो तर लोक म्हणतील की मी मर्सिडीजमधली दुःख सांगतोय की AC कमी झाला बाबा. हां, म्हणजे माझं कुटुंब शाबूत आहे, ते सगळे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत. ही परिस्थिती जेलमध्ये 10 पैकी 5 लोकांच्या आयुष्यात येत नाही हो. म्हणजे आत्ता मिटकर सरांनी एक उदाहरण सांगितले पारध्यांबद्दल. हे मी समोर पाहिलं की एक पारधी मुलगा जेलमध्ये मुलाखतीला जातो, मुलाखत अर्धवट राहते आणि तो मुलाखतीच्या चक्कर येऊन पडतो. त्याला जेव्हा सावध केलं जातं तेव्हा म्हणतो की माझी बायको, जिला तो मावडी म्हणायचा, मावडी मुलाखतीला आली होती आणि मावडी म्हणली की मी तुला काय आता सांभाळत नाही, मी बाहेर दुसरा नवरा केलाय. हे पाहिल्यानंतर मी माझं काय दुःख सांगू तुम्हाला, मी माझी काय समस्या सांगू. मला असं वाटलं की ती समाजव्यवस्था, ती लोकव्यवस्था आपल्याला उलगडून दाखवली पाहिजे. हां, आता त्याच्यामध्ये एकच फक्त समस्या होती, तुमची स्कीमबद्दल म्हणलात. मी जर लोकांना प्रबोधन करायला लागलो तर मला माहिती आहे कोणी ऐकणार नाही. म्हणजे लोक म्हणतील की हे स्मशान वैरागी, आत गेल्यानंतर इतके वर्ष तुम्ही मस्त युनिफॉर्ममध्ये आयुष केली, आता आत गेल्यानंतर तुम्हाला सगळे उपरती झाली. तर मला वाटलं की आपण नुसतं प्रबोधन करायला लागलं तर उपयोग नाही होणार. आपल्याला आधी जेलचं आयुष्य उलगडून दाखवलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप मोठा मनोरंजनाचा आस्पेक्ट आहे. तो मनोरंजनाचा आस्पेक्ट लोकांसमोर सांगितला पाहिजे आणि त्यातून हळूहळू जमेल तितकं आपण प्रबोधन केलं पाहिजे. ही थीम मी डोळ्यासमोर ठेवली आणि एकदा ती थीम डोक्यात फिट झाली तेव्हा ॲज अ कॅरेक्टर मी बाहेर पडलो. मी युनसंग झालो. मी फक्त डायरी लिहायची, समोरच्या आयुष्यात काय चाललंय बस. तू COAPला असताना डिबेटिंग क्लबचा सेक्रेटरी होतास, बरोबर? ती आपली पहिली ओळख. पण त्यानंतर जवळजवळ 20-25 वर्ष, आणि तू तुझ्या मनागतात हे म्हटलंही आहे की एकदमच इंग्रजाळलेल्या वातावरणात गेली. म्हणजे तू सर्व्हिसही लवकर सोडली आणि तू अगदी बिग 4मध्ये गेला. मी अगदी उशिरा आलो, शेवटची 3 वर्ष, पण तू अगदी 15 वर्ष जवळजवळ तिथे, 12 वर्ष तिथे काढली आणि फक्त भारतात नाही म्हणजे बाहेरही होतास. या सगळ्या इंग्रजाळल्या वातावरणातून येऊन मी जेव्हा पुस्तक वाचलं, आणि मी पूर्ण पुस्तक वाचलं आहे सर, तर त्या पुस्तकात मला अगदी संत वाङ्मयापासून ते अगदी ग्रेस, सुरेश भट, उर्दू गझला आणि असे अनेक संदर्भ त्यात बघायला मिळतात. आणि साहित्य दृष्टीचं जे मूल्य आहे त्या पुस्तकाचं ते अतिशय उच्च आहे. म्हणजे आता सगळ्यावर मी बोलणार नाही, अगदी सगळे रस त्यात मिळतील, सगळे अलंकार, उपमा सगळं त्यात आहे. आणि हे सगळं तू परत, म्हणजे ती गाडी एका इंग्रजाळलेल्या मार्गाने गेलेली गाडी परत मराठीकडे तू परत आणलीस, याचं मला फार आश्चर्य वाटतं. म्हणजे आज मला मुलाखत घेतानाही मराठी शब्द सुचत नाहीत आणि तू एक पूर्ण पुस्तक लिहिलंस. हे कसं साध्य केलंस तू? मी जेव्हा हाँगकाँगमध्ये होतो तेव्हा 7-8 महिन्याचा असा कालावधी गेला की जेव्हा कोरोनामध्ये मी अडकून पडलो होतो. माझी फॅमिली भारतात होती आणि मी एकटाच तिकडे राहत होतो. तर तेव्हा मी बायकोला एकदा विनोदाने म्हणलं होतं की मराठी माणसं जेव्हा इंग्रजीत बोलतात तेव्हा ते पहिल्यांदा मराठीत विचार करतात, मग ते इंग्रजीत बोलतात. म्हटलं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा फेज यायला लागला आहे की मी इंग्लिशमध्ये विचार करतो आहे. म्हणजे माझं थिंकिंगच, म्हणजे मला खूप मी भावनिक व्हायचो तेव्हा म्हणायचं यू नो व्हॉट. म्हणजे तेव्हा असं मला लक्षात आलं की आपलं आता मराठी वाईप आउट व्हायला लागले. तुझं म्हणणं बरोबर आहे. जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा मी माझ्या मनामध्ये भावना होत्या पण त्या व्यक्त करायला शब्दच नव्हते. योगायोगाने काय झालं, येरवडा जेलची जी लायब्ररी आहे, महात्मा गांधी लायब्ररी, आज गांधी लायब्ररीचे लायब्ररियन उपस्थित आहेत ना, अंगद गव्हाणे सर. सर आपण एक क्षणभर उभं राहिला तर बरं होईल सगळ्यांनाच हे करायला की गव्हाणे सरांच्या धडपडीमुळं
अनेक कैद्यांना पुस्तकं वाचायला मिळतात आणि त्यांचा उत्साह खूप दांडगा असतो. ते जमिनीवर बसून लोकांना पुस्तकं वगैरे शोधून देतात. तर त्यामुळे काय आलं, मी आयुष्यात पहिल्यांदा एका वर्षात कमीत कमी 100 मराठी पुस्तकं वाचली. मग त्याच्यामध्ये अथपासून इतीपर्यंतचे लेखक माझ्या आयुष्यात येऊन गेले. म्हणजे मी काही लेखकांची फक्त नावं ऐकले, दुर्गाबाई भागवत असतील किंवा जी ए कुलकर्णी असतील किंवा जयवंत दळवी असतील, तर ही नावं अनेकदा मी ऐकली. सुहास शिरवळकर असतील. तर पण जेलमध्ये आल्यानंतर मी वाचायला लागलो. मग व्हायचं कसं की मला वर्णन करायचं आहे. म्हणजे मी चालत चालत निघालो तर मी हळू चालतो आहे आणि मी वेगात चालतो आहे. तर दमा मिराजदारांचं पुस्तक वाचताना मला शब्द सापडला, मी झपाझप चालतो आहे. आईला म्हटलं भारी शब्द आहे. मग काय झालं, जेलच्या पारावर बसायचो. तर जेलच्या पारावर जेलचे कर्मचारी त्यांचं मराठी बोलायचं. म्हणायचे यांनी झुलवा झुलव केली असेल. आईला म्हणायचं झुलवा झुलव हा शब्द आपल्या डिक्शनरीतच नाही, घ्या लिहून. असं करत ना मी दररोज एक एक शब्द ॲड करायला लागलो आणि त्यातून ना मला नवे नवे शब्द सापडत गेले, स्टाईल सापडत गेली. उदाहरणार्थ पुलंचं मी खोगीर भरती वाचलं जेलमध्ये. तर त्यामध्ये एका चॅप्टरमध्ये पुलंनी शिव्या लिहिल्यात. तर शिव्या कशा लिहिल्यात की फुल्या, प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह याचं कॉम्बिनेशन करून त्यांनी फुल्या लिहिल्या. आणि त्या लिहिल्या अशा आहेत की त्या फुल्या वाचताना आपण ती फुली शिवी काय असावी याची कल्पना करू शकतो. याला म्हणतात पुलं. तर मग मी काय करायला सुरुवात केली, ह्या आयडिया काय, म्हणजे कसं आहे, बाबासाहेब आंबेडकरांवर जेव्हा आरोप झाला की तुम्ही राज्यघटनेत तुम्ही हॅलो येतं ऐकू, बाबासाहेब आंबेडकरांवर जेव्हा आरोप झाला की तुम्ही इकडची तिकडची राज्यघटनेतली काही चांगली तत्त्वं घेतली, भारताची राज्यघटना लिहिली. तेव्हा आंबेडकर विनोदाने म्हणाले होते की इवन इफ इट्स अ कॉपी इट्स अ गुड कॉपी. तसं मी एक छान शब्द कॉपी करत गेलो आणि काय झालं, धनंजय कीरांनी एक पुस्तक लिहिलं होतं, कृतज्ञ मी कृतार्थ मी. हे पण मी जेलमध्ये वाचलं. हे खूप कमी लोकांना माहिती आहे की धनंजय कीरांनी बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र लिहिलं, बायोग्राफी चरित्र लिहिलं आणि सावरकरांचंही लिहिलं. तर तेव्हा त्या पुस्तकामध्ये धनंजय कीरांनी तात्यारावांबरोबरचे त्यांचे संवाद ऐकवले होते. तेव्हा एका ठिकाणी तात्याराव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर धनंजय कीरांना म्हणाले की जो विशेषणांचा योग्य वापर करू शकतो तो खरा लेखक. मग मी पुन्हा माझी संहिता चाळायला सुरुवात केली. तर त्या संहितेमध्ये मांजराचा पाय कुत्र्याला, कुत्राचा पाय उंदराला ही परिस्थिती होती. म्हणजे आपल्याला चांगली विशेषणं सुचत नाहीत. म्हणजे आपलं जे यथायोग्य वर्णन करण्यात मला असं वाटतं की तो एक धडा होता, एक लर्निंग होतं. आणि कित्येक कविता मी म्हणेन की सुरेश भटांचा रंग माझा वेगळा मी आतमध्ये वाचलं, ते मला खूप भावलं. मी त्याच्या नोट्स काढायचो आणि असं करता करता जेलमध्ये मी फुलस्केपच्या 15 वह्या भरतील एवढं मटेरियल लिहिलं आणि ते सोबत घेऊन आलं. आहे ते मटेरियल आता आहे दाखवायला वया काढा जोपर्यंत ते काढतात. तर 15 वया आणि त्या तू जेल बाहेर आणल्यास, म्हणजे आता सांगायचा विषय नाही आहे, कधीतरी नंतर सांगूया. त्याच्यावर एक पुस्तक होईल. अनेक पुस्तकांच्या आयडिया आहेत. आणि पाटकर साहेब, आपल्याला आणखी आपण अनेक लेखकांचं ऐकलंय की ते कुठे घडलेत. ते एक लेखक हा त्या येरवडा जेलच्या गांधी वाचनालयात घडला. हे कदाचित पहिला हा प्रसंग असेल. इतकंच नाही रवी, म्हणजे तुझे संदर्भ ऐकून मी माझ्या मुलाबरोबर चेस त्याला खेळायला शिकवलंय, बुद्धिबळाचा खेळ. आणि नुकताच तो मला हरवायला लागलाय. मला समजेन आता काय करायचं. याचं पुस्तक वाचलं आणि त्यात मिराशींचं बुद्धिबळाचा श्री गणेशा याचा उल्लेख आहे. मी ते मागवलं आणि मी ते वाचायला सुरुवात केली. म्हणजे या पुस्तकात अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचं ज्ञानवर्धन झालं, आपलंही होतंय. वह्या येतीलच. मी यासाठी मलाही उत्सुकता आहे. मी जेव्हा ऐकलं होतं छान. आता पुढे जाताना म्हणजे आपला जो UPSCची प्रिपरेशन करणारा ग्रुप होता, म्हणजे इथे अतुल आहे, किशोर आहे आणि कोणी मी आय मस्ट बी मिसिंग परीक्षित सर होते थोड्या वेळापूर्वी. तर त्या ग्रुपमध्ये जे भावी ॲस्पायरंट्स किंवा इच्छुक त्या लोकांना मार्गदर्शन करण्यामध्ये, आणि सगळेच इथे असलेले लोक तर जे ओळखतात रवीला मान्य करतील की सगळ्यात आघाडीवर रवी असायचा. मग कुठे मार्गदर्शन UPSCवर असेल तर रवीकडून घ्यायचं, हा एक त्यावेळेला पायंदा. आम्ही सगळे वेगवेगळ्या दिशेला गेलो, त्याने ते चालू ठेवलं.
आणि त्यामुळे आम्हाला हे माहीत होतं की रवी चांगला वक्ता आहे, रवी चांगला संवाद साधतो, रवी चांगलं मार्गदर्शन करतो. पण रवी, मुद्दा असा की UPSCचे ॲस्पायरंट्स हे वेगळे आणि तुरुंगामधले कैदी वेगळे. तुझ्या या पुस्तकामध्ये अनेक अशी प्रकरणं आहेत, गांजा, पाचाडी आणि काय काय, म्हणजे एक वेगळी परिभाषा आहे ही. अशी म्हणजे तिथे बसून फक्त कोपऱ्यात भिंतीला कान लावून जमणारी गोष्ट नाही आहे. त्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीशी तुला वैयक्तिकरित्या पर्सनली त्यांच्याशी कनेक्ट करावं लागलं असणार आहे. मग UPSC ॲस्पायरंट्सचे जेलमधले जे कैदी हा जो वेगळा प्रकार आहे आणि हा कनेक्ट तू कसा साधलास, हे सगळ्या गोष्टी तू कशा मिळवल्यास, हे सगळं मटेरियल 15 वया भरणारं मटेरियल तुझ्याकडे कुठून आलं, काय केलंस तू? खरं म्हणजे DSK सरांनी तो प्रवास फार जवळून पाहिला आहे की जेव्हा मी कैद्यांशी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधायचा प्रयत्न करायचो. झालं असं की मला जमिनीवरून बसायची गरज नव्हती, ती पडलीच नाही, कारण मला प्रशासनाने आधीच जमिनीवर आणून बसवलं होतं. त्यामुळे काय झालं की योगायोगानं मीही जमिनीवर बसलेलो होतो, कैदीही जमिनीवर बसलेले होते. आणि काय होतं की पहिल्यांदा जेलमध्ये आल्यानंतर ठरवायचं की आपण भविष्यात किंवा भूतकाळात नाही जगायचं. म्हणजे लोक काय करतात की मी कसा होतो आणि माझं पुढं काय होणार, या दोनच विवंचनेत जगतात. मी पहिले 15 दिवस काय केलं, ॲनिमल इन्स्टिंक्ट जनरेट केले. म्हणजे काय की कुत्र्याला कसं बिस्किट दिसलं की लाळ गळायला लागते, तसं मी एक स्वतःला ट्युनिंग करून घेतलं की चहा आला की आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, नाश्ता दिसला की आपण खुश व्हायला पाहिजे. सो मी त्या लेवलला येऊन राहायला सुरुवात केली. आणि मला जसं मधल्या काळात मी आधी वर्णन केलं की लोकांना माझ्यामुळे काहीतरी आशा निर्माण झाली होती, अशी माणसं माझ्याशी स्वतःहून संपर्क करायला लागली. ते मला चार्जशीट आणून द्यायला लागली, त्यातून त्यांची केस उलगडायला लागली. कित्येक वेळा मी डिप्रेस्ड असायचो तर मला कोणीतरी समजून सांगायला यायला लागलं किंवा मला कोणीतरी जीव खाऊ घालायला लागलं. आणि त्यातून ही मैत्री वाढत गेली. आणि असे अनेक लोक आहेत मी जे आज स्टेजवर आले होते ते मित्र त्या सगळ्या जडणघडणीच्या प्रवासातले माझे साथीदार होते. तर मला असं वाटलं की सुरुवातीच्या काळामध्ये मी विरुद्ध ते हे द्वैत होतं. आणि जे मी पुस्तकात मेन्शन केले, भोंडा जर टॉपिक पाहिला तर मला त्या मनोरुग्णांची भीती वाटायची, मला जावं असं वाटायचं नाही. म्हणजे एकदा मी मनोरुग्णांसाठी एक पोतं भरून बिस्किटचे पुढे नेले होते, कारण त्यांना खायलाच काही नसायचं. तर म्हटलं जाऊ दे, या महिन्याचे पैसे गेले तर गेले, 1000-1200 रुपयाची बिस्किटं घ्यावीत आणि सगळ्यांना वाटून टाकावीत. पण ती वाटायला मी आत नाही गेलो. ते द्वैत तुटायला 1-1.5 महिना गेला. कदाचित मी तिथले हिजडे पाहिले असतील, ज्यांना मी लांबून पाहिलं असेल, ज्यांची सुरुवातीला नाही बोललो. पण असं झालं की हळूहळू मी त्या विश्वामध्ये रममाण होत गेलो आणि बाहेरचा विश्वाचा मला एकदम हे होत गेला, म्हणजे काय म्हणतात, विसर पडत गेला. जेलमध्ये आल्यानंतर एक विचित्र अवस्था होते माणसाची की त्याला ना बाहेरची माणसंच आठवत नाहीत. म्हणजे मी TVवर कधी एखादा कार्यक्रम लागला आणि एखादी बातमी लागली, मला एक आठवतं आहे की ट्विन टॉवर्स पाडले होते नॉयडामधले, तेव्हा तिथला जॉईंट कमिशनर होता लव कुमार, माझा बॅचमेट. आणि लव कुमारला मी TVवर बघितलं, मी एकदम खुश झालो. हां, आणि मी इतका खुश झालो की मी शेजारच्या कैद्याला म्हटलं, हा दिसतोय ना, म्हटलं हा माझा बॅचमेट. तर तो कैदी माझ्याकडे असं बघितलं त्यांनी, त्याचं नाव तर थापा, नेपाळी कैदी होता. म्हटलं तुमचा बॅचमेट, मग नाव सांगा की. आणि मी तुम्हाला सांगतो, जेलमध्ये एकदम मेमरी रिसेट होते. स्वतःचे नंबर आठवत नाहीत, घरच्यांचे नंबर आठवत नाहीत. आणि मी त्या माणसाकडे बघते, म्हटलं याला बघितलं तर सारखं तर वाटतंय, हां, परंतु नावच आठवत ना. आणि लोकांनी मग तिथं जेलमध्ये मनोरुग्णाला भोंडा म्हणतात, त्याच्यावर एक टॉपिक आहे. म्हटलं हा झाला भोंडा म्हणला. एकदा काय झालं, त्याच्यापेक्षा डेंजरस गोष्ट, लायब्ररीत होतो मी. लायब्ररीमध्ये कदाचित गव्हाणे सरांना किस्सा आठवत असेल की लायब्ररीमध्ये एक पुस्तक मिळालं, तैमी कलेक्टर वहिनू. हां, आपल्या सरांचं, आपल्या मनोविकासनीच काढलेलं पुस्तक. हां, तर त्या राजेशच्या पुस्तकामध्ये माझा आणि विजयचा उल्लेख आहे, कारण आम्ही तिघांनी एकत्र अभ्यास केला पाहिजे, म्हणजे 3 मस्केटिव्हर्स होतो आम्ही त्यावेळी. तर त्यातला तो उल्लेख मला सापडला आणि मी एकाला दाखवला, बघ हा दिसतो ना रवी पाटील, तो मी आहे बरं का. तो कैदी माझ्याकडे बघतो, काय राव, जेलमध्ये येऊन कुणी काही बोलतं. हां, तर कसं झालं माहिती का, सुरुवातीचा संवाद सरळ नव्हता, कॉम्प्लिकेटेड होता. पण काय झालं, हा हळूहळू 3-4 महिन्यानंतर हे जसं जसं द्वैत मिटत गेलं. आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी फार मोठी भूमिका एखाद्या केली. मी दीपक कदम भाऊंना जरा उभं करायला रिक्वेस्ट करतो. हे माझे मित्र दीपक कदम. दीपक भाऊनी जेव्हा कळलं की हे
पुस्तक मी लिहितोय, हा मनुष्य 9 वर्ष जेलमध्ये राहिला, निर्दोष सुटला, हा याच्या कुटुंबाची फरफड झाली, परंतु त्यांनी मला जेव्हा कळलं की मी कुठल्या तरी हेतूनी ही व्यवस्था सुधारण्यासाठी मी प्रयत्न करतोय, मी फक्त सांगितलं ना मला ना कॅन्टीनबद्दल काहीतरी लिहायचं आहे. दुसऱ्या दिवशी 4 कॅन्टीनची पोरं उभी असायची, सर विचारा यांना काय विचारायचं ते. म्हणजे जेलमध्ये मी मुलाखत वर्ग चालू केला होता आणि हे सगळं तिथं आजूबाजूला जेलर लोक असताना कुणाला अंदाज आला नाही म्हणून तिथपर्यंत पोहोचलो. दॅट्स हाऊ दिस हॅपन. अत्यंत म्हणजे हे वेगळंच विश्व आहे, आपण ही कल्पनाही करू शकत नाही. तर रवी, तुझ्या लेखनाच्या प्रेरणेबद्दल आपण बोललो, तुझं लोकांना बोलतं करण्याचं तुझं जे उपजत एक स्किल आहे त्याच्याविषयी आपण बोललो. पण आता हा सगळा लेखनाचा 15 वयांचा जो अट्टहास तू केला, तो ज्यांच्यासाठी आहे ते वाचक, आणि त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशक हवा. आणि हे अशा पद्धतीचं पुस्तक आपण जोशी सरांकडनं ऐकलं, अशा पद्धतीचं पुस्तक प्रकाशित करायला कोण तयार होणार? तुला असे अनुभव आले असतील की जसं किती बरेच वर्ष आपला त्या डब्लिन डायरी डब्लायनर, त्याला बरीच वर्ष प्रकाशक मिळाला नाही. येस. पण याच्यात तुला असे काय अनुभव, तुझा एकूण 15 वयांपासूनचा ते हा पुस्तकापर्यंतचा प्रवास हा मनोविकासच्या माध्यमातून झाला, ते अनुभव काय होते? तो प्रवास कसा होता? जसं आशिष सर म्हणाले तसं मला वाटायचं की बाहेर आलो की 15 दिवशी पुस्तक आलं पाहिजे. तर मी सुरुवातीला खूप फ्रँटिक लोकांना भेटलो, म्हणजे 2-3 मीडिया हाऊसेसना भेटलो. तर तेव्हा काय व्हायचं, प्रत्येक जणाचा हाच प्रश्न असायचा, तुमची केस काय, ती कधी संपणार? आता मला माहिती आहे सध्या आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमप्रमाणे म्हणजे सध्या जी ओल्डेस्ट केस आहे पुणे कोर्टामध्ये ती मी जन्माला येण्याच्या आधीची आहे. हां, त्यामुळं काय आहे की ती कधी संपणार या प्रश्नावरचं उत्तर कुणाकडेच नाही. तर तेव्हा मला लक्षात आलं की जे लोकांना काहीही आपण मटेरियल द्यायचा प्रयत्न केला तर लोक पहिली चौकशी माझी करतात. हां, आणि तेव्हा मी खूप निराश होतो. आणि जसं मी म्हणलं की जेलमध्ये गेल्यावर मेमरी रिसेट होते, तसा आणखी एक प्रकार जेलमध्ये गेल्यावर होतो. तो असा होतो की जसं आपल्याकडच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत होतं बघा, 4 तासापूर्वी ठेवली वस्तू आठवत नाही, पण पहिलीच माझ्या शेजारी बाकड्यांबरोबर बसणारा माणूस कोण होता ते आठवतं. हां, तसं मला एकदम आठवलं की 96 साली मी जेव्हा पुण्यामध्ये पत्रकारिता करत होतो तेव्हा माझ्यासोबत एक पत्रकार मित्र होता जो माझ्यासारखाच होता. जसा मी बंडखोर होतो तसा तोही होता. त्याला मी शोधला आणि हाईट म्हणजे मी घरच्यांचे नंबर विसरून गेलो, पण त्याचा नंबर मला लक्षात राहिला, 9881099032. फुट. ते हे माझे पत्रकार मित्र उमेश घोंगडे. तर मी उमेशला गाठलं. उमेशची माझी भेट जवळजवळ 15-16 वर्षात झाली नव्हती. हां, पण एक लक्षात ठेवा, रिलेशनशिप इज डिसाइडेड बाय द इंटेन्सिटी ॲट नॉट बाय द फ्रिक्वेन्सी ऑफ इंटरॅक्शन्स. हां, तर त्यामुळं आम्ही भेटलो, आम्ही दररोज भेटल्यासारखेच भेटलो. त्यांनी मला सगळं बोलणं ऐकून घेतलं. मी म्हटलं ही समस्या इथं येऊन मी थांबलो आहे. त्या म्हटलं एक काम कर, चल गाडीवर बस. आणि आम्ही तिथून निघालो आणि पोचलो लोखंडे तालमीजवळच्या सूर्या टॉवर्सच्या 4थ्या मजल्यावर. तिथं माझी कॉम्रेड अरविंद पाटकरांबरोबर, सरांचे वडील, माझी पहिली भेट झाली. तेव्हा मी पुस्तक घेऊन गेलो. अर्थात पहिल्यांदा भेटणारा प्रत्येक माणूस एकदम इमोशनल असतो, बबली असतो. हां, म्हणजे मला खात्री आहे की विलास पाटील सर कुठे आहेत? हां, सरांना खूप त्रास झाला असेल, कारण मी जेव्हा त्यांना पहिला माझा चॅप्टर दाखवला होता, मला म्हणाले तुम्हाला कसं माहिती का, खूप लिहायचं आहे खूप सांगायचं आहे, पण त्याचं म्हणले नाहीत की ते जमत नाही आहे, पण त्याचा अर्थ मी समजून घेतला की तर अशा अवस्थेमध्ये मी जेव्हा घेऊन पोचलो तेव्हा मला पाटकर सरांबरोबर झाला तो संवाद आठवतो. आणि मला असं वाटतं दॅट वॉज अ गेम चेंजर. मी त्यांना म्हटलं, सर मी IPS होतो, मधल्या काळात मी अंडर ट्रायल कैदी होतो आणि त्याच्यावर मी आता पुस्तक लिहितो आहे. म्हणले कशावर पुस्तक लिहितं? म्हणजे जेल या विषयावर पुस्तक लिहितं आहे. मला म्हणले अरे वा, जेल या विषयावर मी पुस्तक लिहितोय, त्याला अरे वा म्हणणारी व्यक्ती भेटणं म्हणजे, कारण त्या आधीच्या 1 महिन्यातल्या अनुभवावरून मला हे खूपच आश्चर्यकारक वाटलं आणि ते समाधानकारकही होतं. दरम्यानच्या काळात मला पाटकर सरांनी हे सांगितलं की कामगार चळवळीतले कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेकदा रस्त्यावर आंदोलनं केली आणि त्या काळामध्ये 1 दिवस कधी 3 दिवस असा त्यांना एक तुरुंगवास भोगावा लागला. आणि त्यावेळेस म्हणाले, मी प्रत्येक वेळेस आज जायचो आणि विचार करायचो यांच्याबद्दल कोणीतरी लिहिलं पाहिजे, म्हटलं यांच्याबद्दल कोणीतरी विचार मांडला पाहिजे.
आणि मला म्हणले तुमचं पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं की 80च्या दशकातली जेल आणि आजची जेल यात काहीच फरक नाही पडला हो. ती व्यवस्थेमध्ये काहीच बदल नाही झाला. त्या मला सर म्हणाले तुम्ही लिहा, हां तुम्ही स्वतःचे विचार अडवू नका, थांबू नका, जे लिहायचं ते लिहा म्हटलं. खूप भारी पुस्तक होईल. मला वाटतं की मनोविकास प्रकाशनाने म्हणजे सर्वात महत्त्वाचा भाग काय माहिती का की साहित्य मूल्य त्यात शोधणं ही पुढची गोष्ट, परंतु एखादा विषय आजच्या घडीला म्हणजे मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मी जे कैद्यांच्या परिस्थितीवर महाराष्ट्रातल्या 4 आघाडीच्या वृत्तपत्रांना त्यांच्या संपादकांना भेटून विनंती केली होती की लिहिता येईल का. त्यांनी साभार नकार कळवला होता मला. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या आघाडीच्या प्रकाशकांनी हा निर्णय घेणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. आणि मला खात्री आहे असेच ह्याचे प्रयोग आपल्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे प्रयोग मराठी भाषेला वेगळ्या उंचीवर घेऊन जातील, एवढंच मी म्हणू शकतो. फार छान. आणि मनोविकासचं पुन्हा एकदा आभार, अभिनंदन. तुमच्याकडे बरेच असे लोक येतील आता याच्यानंतर असं मला वाटतं, आणि अनेक विस्फोटक गोष्टी बाहेर येतील, आता साठलेल्या असतात आत. तर रवी, म्हणजे तुझ्यातली ही एक लढवय्य वृत्ती किंवा जी फायटिंग स्पिरिट आहे मी अनेक वेळा बघितलं आहे. अगदी म्हणजे मला आठवतं UPSCच्या पहिल्या इंटरव्ह्यूला आपण तू आणि मी वेगवेगळ्या वर्षी गेलो होतो, पण आपल्याला अतिशय कमी मार्क आले होते. आणि मग आपण बसून ठरवलं की तू डिबेटमध्ये, मी नाटकात, असं एवढं सगळं असताना आपल्याला मार्क कमी काय हवेत. आणि मग त्यानंतर आपण एकमेकाला, जसं मी आधीच म्हटलो, ग्रिल करणं असो प्रत्येक वेळेला आपण, आणि त्यानंतर ती स्टोरी पूर्ण बदलली त्या पुढच्या अटेम्प्टमध्ये ते असेल. किंवा रवी, मला आणखी एक प्रसंग आठवतो. ट्रेनिंगमध्ये असताना मसुरीला विलेज व्हिजिट असते, ग्रामीण भागाची. मला होता, रवीला कदाचित नसेल तो अनुभव, पण आम्ही व्हिलेज व्हिजिटला गेलेलो होतो. आणि तिथे एक सतना नावाचा एक जिल्हा आहे मध्य प्रदेशमध्ये. तर तिथल्या कलेक्टरने सगळे प्रोफेशनल आलेत, 15-20 जण आमचा ग्रुप आमचा होता. पुढे 5-5च्या बॅचमध्ये आपण प्रत्येक खेड्यामध्ये जाणार होतो. पण आता यांना सतनासारख्या ठिकाणी एंटरटेन कसं करायचं म्हणून मग त्यांनी तिथे एक, मला वाटतं वीर जारा पिक्चर होता, त्याचा शो सगळ्यांसाठी अरेंज केला. आणि सगळे खुश, आपण संध्याकाळी शो बघायला जाऊ. हा प्रश्न कोणाच्या मनात आला नाही, पण रवीच्या मनात आला. ह्या वीर जाराचा पिक्चर, याला काय तिकीट काढून जायचं आहे का रे आपण? कलेक्टरने अरेंज केलेलं आहे, सगळे आम्ही खुश, अरे जायचं आता मध्ये घुसायचं बघायचं. त्याने प्रश्न विचारला, हे तिकीट? म्हटलं नाही, असं तर काही कोणी सांगितलेलं नाही. मग आपण कसं जायचं? हा म्हणजे अगदी भ्रष्टाचाराचा प्रकार आहे, हा प्रकार आपला खपून नाही घेतला पाहिजे. म्हणजे त्या वातावरणातही म्हणजे एक मॉरॅलिटी, एक इंटिग्रिटीची एक व्याख्या ती जपून ठेवलेला रवी. मग आम्ही दोघं बाकीच्यांना जाऊ दिलं, आम्ही दोघं तो पिक्चर न बघता परत त्या गेस्ट हाऊसवर आलो होतो. म्हणजे अनेक असे प्रसंग आहेत तुझ्या पत्रकारितेच्या काळातली असतील. मला तू नंतर सांगितलेला, कुठेतरी रस्त्यात तुला अडवलं आणि त्या हवालदाराशी तुझा संवाद. आता त्या सगळ्यांना वेळ नाही आपल्याकडे, पण ही सगळी ती झुंजार प्रवृत्ती तुझी होती. पण किती असलं तरी 14 महिने येरवाड्यासारख्या तुरुंगात राहणं आणि त्यानंतर स्वतःला तिथे एक पॉझिटिव्हिटी मेंटेन करणं, बाहेर येऊन ते सांगणं, विषय अतिशय सेन्सिटिव्ह. म्हणजे परवा तू मला सांगताना सांगितलंस की कुणीतरी तुझ्या ओळखीची एक व्यक्ती तू बाहेर आल्यानंतर तुला मॉर्निंग वॉकला भेटली आणि तू जेव्हा त्या व्यक्तीला गुड मॉर्निंग असं म्हटलं तेव्हा ती व्यक्ती, असा हा धक्का बसला त्या व्यक्तीला, ही व्यक्ती कोण आली. म्हणजे लोकांची तुझ्या आयुष्यातून तू म्हटलं की अनेक लोकांनी तुला डिलीट केलं, असे एक उल्लेख तुझ्या याच्यात आहे. असा सगळा विषय काही लोक बाहेर आल्यानंतर म्हणतील की विसरून जाऊयात, पण तोही लोकांसमोर मांडला. हा रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो, जी चिकाटी आहे, जी एक जिद्द आहे, परत उभं राहण्याची जी भरारी घेण्याची एक प्रवृत्ती जी आहे, ही अतिशय रेअर आहे रवी. मला एक सांग, तू ह्या सगळ्या प्रकार, एकदा तू म्हटलं ॲनिमल इन्स्टिंक्ट नुसार तू जगत राहिला, पण आणखी काय काय गोष्टी दैनंदिन जगण्यामध्ये अशा असतील, ही सगळी सॅनिटी तू कशी मेंटेन केलीस? म्हणजे थोडक्यात तुझ्याच भाषेत सांगायचं, तू त्या जेलमध्ये भोंडा कसा नाही झालास रे? म्हणजे आम्हाला आणखी ऐकायला आवडेल त्याच्यावर. सोपं आहे उत्तर देणं.
म्हणजे मला हे माहिती होतं की आपण एका कुटुंब व्यवस्थेमधले एक मधले पिलर आहोत. म्हणजे मला ज्येष्ठांची काळजी घ्यायची, लहानांची काळजी घ्यायची. त्यामुळे मला मी खुश नसलो तरी मी खुश आहे असं दाखवणं भाग आहे. म्हणजे मी आणि बायको जेव्हा मुलाखतीला भेटायचो तेव्हा पहिले मी लिहून आणायचो, कारण मुलाखतीला एक ठराविक वेळ असतो. त्यामुळे आपल्याला आयत्या वेळेस विचार करायला वेळ नसतो. त्यामुळे मी अक्षर नोट्स लिहायचो की काय विचारायचं आहे तो. हे कसे आहेत, ते कसे आहेत, कोको कसा आहे, कोको म्हणजे आमचा गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा. तर बायको पण रेडी असायची, सगळे छान आहेत. म्हणजे आमचं एक पहिलं ठरलं होतं की तिने मायाची खोटं बोलायचं आणि मी तियाची खोटं बोलायचं. आणि हा आठवडा तरी टाळला असं म्हणून निघून जायचं, की म्हणजे आपण काहीच सांगितलं नाही. तर म्हणजे हे नक्की की परिस्थिती सोपी नव्हती. आणि मला हे माहिती होतं की एक एक आठवडा ढकलत राहायचं आहे आपल्याला. त्यामुळे मी काही फार मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे जसं मी पुस्तकात लिहिलं आहे की जेव्हा मी पहिल्यांदा निघालो तेव्हा महात्मा गांधी यार्डाच्या आंबर वृक्षाला कैऱ्या लगडल्या होत्या. पण मी तिथं असं म्हणलं आहे की मला तेव्हाही माहीत नव्हतं की मला त्या कैऱ्या खायला मिळणार आहेत, पण यावर्षी नाही, पुढच्या वर्षी, कारण 1 वर्षावर मी आतच राहणार हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे मी एक एक आठवडा मॅनेज केला. हा भाग झाला. परंतु एका पर्टिक्युलर सिच्युएशन नंतर मला वाटतं की ती एक मी ISBमध्ये असताना, म्हणजे जेव्हा मी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये मॅनेजमेंटच्या एका ट्रेनिंगला गेलो होतो, तिथे एक व्हिडिओ पाहिला जो मला जेलमध्ये पुन्हा आठवायचा. की न्यूयॉर्क शहरातून एक विमान उडालं आणि 1.5 ते 2 मिनिटानंतर पायलटला कळलं विमानात खूप मोठा बिघाड झाला आहे. आणि तो इतका मोठा बिघाड आहे की विमान उलटं फिरवणंही शक्य नाही. त्यावेळी त्यांनी अनाऊन्स केलं लोकांना की तुम्ही सगळं असं हे सीट बेल्ट बांधा, हे करा ते. त्यानंतर सगळ्यांना तिथं मास्क खाली आले. त्याला माहिती होतं की आता काय खरं नाही. आणि त्यांनी प्रसंगावधान राखून ते विमान हाडसन नदीत उतरवलं. त्याची तुम्ही यूट्यूबवर जाऊन चेक करा, त्याचा इंटरव्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये तो पायलट असं म्हणाला की त्या क्षणाला मला असं वाटलं की व्हॉट इज माय पर्पज. मी आत्ता जो घाबरलो आहे दॅट इज बिकॉज ऑफ अ पर्पज, कारण मला जगायचं आहे. परंतु व्हॉट इज माय हायर पर्पज. मी हायर पर्पज हे की या विमानामध्ये एवढी मंडळी बसली आहेत, त्यांचं कुटुंब त्यांची वाट बघत आहेत आणि मला ही जबाबदारी दिली त्यांना सुखरूप पोचवायची. तेव्हा आता माझं पर्पज बाजूला राहू द्या. मला वाटतं एका पर्टिक्युलर पॉईंटला ना मी, माझं कुटुंब, माझ्या विवंचना हे पर्पज झालं. परंतु ते 7,000 जे कैदी आहेत ना आणि एकूणातलं जी व्यवस्था आहे ना, मला असं वाटलं की मी एकीकडे IPS सर्व्हिस जरूर सोडली, मी माझा युनिफॉर्म जरूर उतरवला, परंतु तेव्हा मला सर्व्हिस सोडताना मला सांगितलं नाही ना प्रशासनाने की आजपासून तुम्ही IPS अधिकारी म्हणून घेतलेली जी ओथ होती ती पण परत करा म्हणून. माझी ओथ तिथं पण राहिली ना शिल्लक. मला असं वाटलं, मला पश्चाताप झाला की म्हणजे कदाचित आपल्याकडून काहीतरी काम राहिलं आहे आतलं, जे कदाचित बाहेरून बघता येत नाही, ते आतून बघितलं पाहिजे आणि या सगळ्यांसाठी केलं पाहिजे. त्यामुळे आता काय आलं नंतर, त्यामुळे माझं आणि बायकोचं फार एकमत होतं, जर 2 आठवडे तुझा माझा काही संवाद झाला नाही तर समजून घ्यायचं की मी व्यायामात तरी बिझी आहे, किंवा वाचनात तरी बिझी आहे, आणि किंवा तू तुझ्या कुटुंबाच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी आहे. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये माझ्या मुलीची 10वी पण झाली, 10वीचा रिझल्टही आला ना. रिझल्टच्या 2 पार्ट्या झाल्या, एक बाहेर झाली, एक जेलमध्ये. तर त्यामुळं हे सगळं घडत होतं आणि मी काय केलं, काही गोष्टी सोपून दिल्या होत्या आणि तिथं त्या हायर पर्पजला डोळ्यासमोर ठेवून काही काळ मी खुश करत राहिलो स्वतः. सगळंच फारच प्रेरणादायी आहे, म्हणजे कल्पनाही नाही करवत. तर मी याच्या संदर्भात हॉलमध्ये येण्यापूर्वी काही गोष्टींचं प्रदर्शन आहे. त्यात वेगवेगळ्या तू जेलमधून बाहेर पाठवलेल्या गोष्टी आहेत, एक चित्रही आहे. जेलमधली काही सवंगडी तुझ्याबरोबर इथे आलेल्या आहेत, आपण सगळ्यांनी त्यांना बघितलं. तर ह्या सगळ्या वस्तूंशी, या सगळ्या व्यक्तींशी निगडीत त्या लॉकअपमधले अनुभव काही 1-2 इथे सांगावेसे वाटतात. लोक उठून जायच्या आहेत सांगायला लागतील. असे राहुल टाकळगा आहे का, कुठं बसलाय? उभा राहा ना. राहुल हा माझा लॉकअपमधला सहकारी. आम्ही असं आहे की त्याला माहिती असायचं मी संध्याकाळी लॉकअपमध्ये येणार आहे, तो माझ्यासाठी जागा ठेवून द्यायचा. नाही दुसरा लॉकअपमध्ये कुठलाही कैदी येवो न येवो तो म्हणायचं ही जागा साहेबांसाठी असो. परंतु
त्या क्षणाचं जे हे प्रेम आहे ना, 2 दिवसाची आमची ओळख होती, ते लटकं प्रेम आजही आमचं शिल्लक आहे. म्हणजे त्याची केस मी आधी सुटलो, तो नंतर सुटला, पण आम्ही ते हे करत राहिलो. त्या ज्या वस्तू आहेत ना, म्हणजे तुम्ही जर बघितल्या बाहेर लावलेल्या, जेलमध्ये बाइंडिंगची तार असते ना, ती एका बाजूला घासतात आणि त्याला सुईचा आकार देतात आणि दुसऱ्या बाजूला वेटोळं करून ती नंतर दगडाने ठोकली जाते, अशी सुई बनते. नंतर आपला शर्ट असतो, त्याची जी कॉलर आहे वरनं काढायची, अजून सपसप धागा निघतो आणि तो धागा काढून त्यापासून तो सुई दोऱ्यानी कपडे शिवले जातात. तशीच एम्ब्रॉयडरी करणारी एक व्यक्ती होती जेलमध्ये. त्या त्याचा एक एम्ब्रॉयडरीचा रुमाल मी माझ्या पत्नीला गिफ्ट म्हणून पाठवताना 8 दिवस लागले असतील ते हे करायला. जेलमध्ये ज्या काही पॅकेजिंग मटेरियल येतं कॅन्टीनमध्ये, म्हणजे बिस्किटाचे पुड्यांचं पॅकिंग असेल किंवा आणखी काही असेल, त्या पॅकेजिंग मटेरियलचा वापर करून ग्रीटिंग कार्ड बनतं. असं एक 3D ग्रीटिंग कार्ड बाहेर ठेवलं, जर आपण बघितलं नसेल बघू शकता. असंच एक साईबाबांचं एक सुंदर स्केच आहे बघा, बाहेर ठेवलं आहे. त्या स्केचची माझी पत्नी पूजा करते, मी आज फक्त आपल्या दाखलो. तर ते स्केच बनवणारा व्यक्ती मगाशी काही वेळापूर्वी स्टेजवर येऊन गेला, पण मी त्याची पुन्हा एकदा ओळख करून देऊ शकतो. अत्यंत दर्जेदार चित्रकार. अनफॉर्च्युनेटली असं होतं की लोकांचं टॅलेंट वाया जाते, पण जेलच्या कैद्यांकडे आम्ही टॅलेंट म्हणून पाहत नाही. असाच एक उमदा कलाकार मुकेश होनखंडे, आपण जर उभं राहू शकलात मुकेश. बाहेर गेला, ठीक आहे. तर असे आणि त्यांनी स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी किंवा विरंगुळा म्हणून लोक स्वतःचा तिथं गुंतवून घेतात आणि अशातून एक खूप चांगल्या कलाकृती जन्माला येतात. त्या मी पाठवल्या आणि त्या माझ्या दृष्टीने त्या एक आयुष्यभराचा ठेवा म्हणून मी त्या जपून ठेवल्या. अगदी मी जी पायाची चप्पल घातली ती चप्पल आहे की जी येरवडा जेलमध्ये माझी चप्पल फाटली आणि जेल नियमाप्रमाणे जर चप्पल फाटली तर ती मागवण्यासाठी कोर्टाची ऑर्डर लागते. म्हणजे कायद्यापेक्षा म्हणजे राज्यघटनेपेक्षा कायदा मोठा आणि कायद्यापेक्षा प्रोसिजर मोठ्या, हे भारतातच घडू शकतं. तर त्यामुळे काय होतं ते मग आता प्रश्न असा आहे की मला लोकांनी सांगितलं होतं की एक काम करा की कोर्टात वकिलाला 10,000 रुपये लागतात ना चप्पल मागवायची असेल तर, कोण वकील तेवढे पैसे घेणार ऑर्डर काढायला. त्यापेक्षा एक काम करा, जेल कर्मचाऱ्याला 4,000 रुपयाची लाच देतो, तुम्हाला चप्पल आणून देईल. म्हणजे याच्यापेक्षा काही स्वस्त मार्ग आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेलमधला एक मूकबधीर कैदी होता, त्याची केस मी लढत होतो, मी त्याला मदत करत होतो. तर पूर्वी एक कारखाना होता जेलमध्ये, चर्मकार विभागामध्ये, तो कोरोना काळात बंद पडला आणि जेव्हा कारखाना बंद पडला त्यातल्या सगळ्या चपला चोरीला गेल्या. असा चोरलेला एक चपलेचा जोड कुठंतरी शिल्लक होता. जेव्हा त्याला कळलं माझी चप्पल फाटलेली आहे आणि मित्रांची स्लीपर घालून इकडं तिकडं हिंडतो, तेव्हा या मूकबधीर कैद्याने ही चप्पल मला आणून दिली, जी मेरी. अशा अनेक गोष्टी पुस्तकात आहेत, तर त्या वाचून आपल्याला समजतीलच. आता अगदी शेवटाकडे येताना रवी, मला एक लक्षात येतं की तू जेलमधल्या अनेक समस्या अशा 4 चौघांसमोर मांडतो, जे एक आपण म्हणतो की क्लोजली हेल्ड नॉलेज होतं. काही लोकांना जे माहीत होतं ते आज तू एक पब्लिक नॉलेज बनवतो आहे आणि त्यातनं सरांनी म्हटल्याप्रमाणे, जोशी सरांनी म्हटल्याप्रमाणे एक बऱ्यापैकी त्याच्यावर चळवळ होऊ शकते, प्रशासनावर रेटा येऊ शकतो बदल करण्यासाठी, हे सगळं आहे. म्हणजे तू ह्या सगळ्या समस्यांकडे एक आधी तर लेखक म्हणून, त्याशिवाय एक IPS अधिकारी म्हणून किंवा वकील म्हणून अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे तू बघितलं आहेस. म्हणजे मीही ज्या पुस्तक वाचताना लेखनाचं थोडंफार बाळकडू मी कॉलेजात असताना बघितलं आहे, त्या अँगलने बघितलं, किंवा त्यानंतर प्रशासकीय अधिकारी म्हणून, किंवा आता ग्लोबल साऊथमध्ये एकूणच ग्लोबल साऊथ इज बऱ्यापैकी अंडर डेव्हलप्ड कंट्रीज किंवा डेव्हलपिंग कंट्रीजला आपण म्हणतो, त्या सगळ्याच ग्लोबल साऊथमध्ये प्रशासनामध्ये काय प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यावर काय सोल्युशन निघतात, अशा एका चळवळीशी मी जोडलेलो आहे. हे बघताना मी तुझं पुस्तक वाचताना मी त्या दृष्टिकोनातून बघत होतो आणि मला एक जाणवलं की कुठलीही व्यवस्था आपण खरंच सुधारलो आहोत, सबका विकास झाला आहे असं पण तोपर्यंत म्हणू शकत नाही, तोपर्यंत समाजातल्या अगदी उपेक्षित वर्गाचाही त्याच्यात उपयोग होत नाही. आणि जेल तर हा त्यानंतरचा भाग झाला. म्हणजे जेल हा सामान्य माणसाच्या डोक्यातसुद्धा न येणारा विषय आहे. या सगळ्या पुस्तकातून मांडलेल्या मुद्द्यांमधनं रवी, तुला काय असा मुद्दा आहे किंवा काय अशी एक शिकवण आहे
जी प्रशासनातले अधिकारी किंवा पॉलिटिशियन्स घेतील असा एक महत्त्वाचा मुद्दा तुला आज जर सांगावा असं वाटत असेल तर? कसं आहे माहिती आहे का, उपाय तेव्हा सुचवावेत जेव्हा तुम्ही आम्ही हे मान्य करू की इथं समस्या आहे. म्हणजे आज आपण कारागृह व्यवस्थेच्या अशा अवस्थेला येऊन पोचलो आहे की ती एक समस्या हेच आम्ही मान्य करायला तयार नाही. मी एक उदाहरण यापूर्वी पण दिलं होतं, माझ्या फेसबुक पेजवर पण मी बोललो होतो की कोरोना काळात मला समजलं की गरिबांच्या आरोग्य समस्या आणि श्रीमंतांच्या आरोग्य समस्या एकच आहेत. म्हणजे अश्विनी भिडेंची मला एकदा मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. त्या मुंबईचे ॲडिशनल कमिशनर होते आणि तेव्हा अश्विनी भिडे असं म्हणाल्या की सगळ्यांना तेव्हा कोरोना काळात चिंता लागून राहिली होती की धारावीत कोरोना शिरला तर, बरोबर आहे. आणि तेव्हा त्यांनी त्याची कारणं शोधताना कळलं की धारावीत कोरोना जर कंट्रोल करायचा असेल तर धारावीतले टॉयलेट रिव्होल्युशन झालं पाहिजे. कारण धारावीतलं एक शौचालय एक दिवसाला साधारण 550 लोक वापरतात. म्हणजे जर लोक तिथंच जात राहिली तर कोरोनाला आपण अटकाव करू शकत नाही. मग त्या दिवशी सरकारने निर्णय घेतला, सगळ्या धारावीतल्या लोकांना त्यांनी शाळांमध्ये शिफ्ट केलं. मग त्यांचा रोजगार बुडाला म्हणून आम्ही धारावीतल्या लोकांना कॅश इन्स्टेंटिव्ह, म्हणजे पहिल्यांदा असं घडलं 1000 रुपये 1500 रुपये पर पर्सन आम्ही वाटलेत, घ्या पण घरी नका जाऊ. आम्हाला धारावीची चिंता होती का आमची होती हो? म्हणजे धारावीमध्ये आम्ही एवढं अचानक आम्हाला उपरती का झाली? कारण असं झालं की मला कळलं की जेव्हा धारावीमधला मनुष्य श्रीमंतांच्या घरात धुणं भांडी करायला जातो, त्यांच्या गाड्या पुसायला जातो, तेव्हा श्रीमंतांनाही धोका निर्माण होतो. म्हणजे अँटॉप हिलचा धोका कंबाला हिलला पण आहे ना. हां, मला फक्त इतकंच दाखवून द्यायचं आहे की कारागृहातल्या आतल्या समस्या आणि बाहेरच्या समस्या वेगळ्या नाहीत. म्हणजे आजच्या घडीला ड्रग रेजिस्टंट TBचं सर्वात मोठं माहेरघर कुठलं? तर जेल. मग जर एखाद्या माणसाचा TB बरा नाही झाला, तो जर बाहेर आला तर कुणाला धोका? नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम पुन्हा पुन्हा का फेल होतो? मग पॉलिसी मेकरला मी फक्त एक आयडिया देतोय. हां, किंवा भारत म्हणजे मेडिकल सायन्सच्या इतिहासातले असले नसलेले त्वचारोग तुम्हाला जेलमध्ये सापडतात, त्याचा धोका कुणाला? हां, म्हणजे जेव्हा तुम्ही आतमध्ये तिथली आरोग्य व्यवस्था सुधारता किंवा त्यांना चांगली वागणूक देता किंवा त्यांना ती झोपायची चांगली सोय करता, याचा फायदा त्यांना का तुम्हाला? मला फक्त इतकाच प्रश्न विचारायचा आहे. मला पॉलिसी मेकरना दुसरा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पॉलिसी फार छान बनवता, अगदी सुंदर बनवता, म्हणजे तुमचे हेतू शुद्ध असतात, पण मग अंमलबजावणीचे घोडं कुठं अडतं? म्हणजे आम्ही हाँगकाँगमधल्या पॉलिसी वाचायचो, इतक्या डिटेलिंग असायचं. आम्ही डिटेलिंग करतच नाही. 1465 नावाची एक पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये 14 वर्ष शिक्षा पूर्ण झालेल्या आणि 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना ताबडतोब जेलमधनं सोडावं असं लेखी आहे. मी 82 वर्षाचे कैदी पाहिले, हनुमंत शरणप्पा पाटील, हा कृष्णा काशीनाथ झंझणे अशी नावं आहेत. तर 14 वर्ष शिक्षा पूर्ण झाली आहे, 65 पेक्षा अधिक वय आहे. डॉक्टरांकडे जावं तर डॉक्टर लिहितात 64 66 असावं, 65च्या आसपास असावं. म्हणजे हे असे गोलमटोल लिहिण्यानी माणसं आधी बाहेर जाऊ शकायची नाहीत. बरं, जेव्हा सगळं मेडिकल सर्टिफिकेट आली त्यानंतर जेलवाले म्हणायला लागले आपण एक काम करू, गांधी जयंतीला बाहेर काढू, गांधी जयंतीला बाहेर काढू. हा चांगला माहिती. नंतर गांधी जयंती सरली, म्हटले 26 जानेवारीला काढू. म्हणजे आपण उत्तम तिथी उत्तम दिवसमध्ये काय करतो माहिती का? 210 रुपये पर डे त्या कायद्यावर खर्च केला आम्ही. कोणाच्या खिशातून गेला हो? जेलवाल्यांच्या का तुमच्या? हां, मी एक पुस्तकामध्ये एक हिशोब काढला आहे की जर टायमात कैदी बाहेर गेले तर दरवर्षी पुण्यामध्ये एक नवा पूल बांधता येईल तेवढ्या पैशातून, एवढं सेव्हिंग होईल. चालू आहे काय? हां, म्हणजे आता त्यामुळं पॉलिसी मेकरला मला हे सांगायचं आहे की तुम्ही एकतर प्रयत्न हा करावा की माणसं जेलमध्ये कमीत कमी कशी येतील, आणि आली तर त्यांना तुम्ही निदान त्यांना तुम्ही एक रिफॉर्मच्या वातावरणात तर ठेवण्याचा कसा प्रयत्न करू शकाल. आणि जर जेव्हा ती येतील तेव्हा फक्त प्रशासकीय अडचणींमुळे ती माणसं बाहेर जाऊ शकत नाहीत. म्हणजे 5-5 महिने पब्लिक प्रॉसिक्युटर अपॉइंट झाला नाही म्हणून जामीन होत नाही, किंवा सॉल्व्हन्सी देता आली नाही म्हणून 1.5 वर्ष माणसं आत राहिली आहेत. ह्या कारणासाठी आपण किती वर्ष थांबणार आहोत?
त्यामुळे हे आय ओपनिंग आहे. मला वाटतं माझं पुस्तकाचं एकमेव हेतू हा आहे की हा प्रॉब्लेम आहे हे मान्य करावं, आणि तो जर आपण मान्य केला तर मी खात्री देऊन सांगतो माझ्यापेक्षा अधिक ज्ञानी, अधिक बुद्धिमान, अधिक पॉलिसीचा अभ्यास केलेले लोक समाजामध्ये आहेत. तुमच्या माहितीचं सांगतो, विजय पिंगळे हे डेप्युटी सेक्रेटरी डी एस फायनान्स नावाची तमिळनाडूमधली पोस्ट आहे. ती अत्यंत बुद्धिमान लोकांना दिली जाते. डी एस फायनान्स झालेले अनेक लोक भारताचे कॅबिनेट सेक्रेटरी आणि फायनान्स मिनिस्टर, फायनान्स सेक्रेटरी झालेत. म्हणजे गीता कृष्णन असतील किंवा अनेक लोक, म्हणजे असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडं माझ्यापेक्षा खूप चांगले आयडिया आहेत, पण त्या आयडियांची इम्प्लिमेंटेशन तेव्हा होईल जेव्हा तुम्ही आम्ही मान्य करू की इथं आमचं कुठंतरी काहीतरी चुकतंय. नाही, हा एकूणच मुलाखतीचा कार्यक्रम जो आहे संपूर्ण आहे असा वाटतो. पण वेळेचं बंधन आहे. तू आता एक 1465चा उल्लेख केला. मला सरकारमध्ये काही पॉलिसीज लागू पडतात. 20-50चा एक रूल आहे, किती लोकांना माहीत नसेल. तो सरकारी अधिकाऱ्यांसाठी आहे फक्त. म्हणजे विशेषतः IASमध्ये आणि ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये वयाची 50 वर्ष पूर्ण झाली असतील आणि 20 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झाली असेल तर तुम्हाला स्वेच्छा निवृत्तीचा मार्ग अवेलेबल असतो. कदाचित ती एका प्रकारची जेल असावी असा विचार त्या बघा. पण पॉलिसीज या ठराविक ठिकाणी लागू होतात, ठराविक ठिकाणी होत नाहीत सोयीस्कररित्या. शो मी द मॅन, आय विल शो यू द रूल इज हाऊ मेनी टाइम्स गव्हर्नमेंट वर्क्स. तुम्हाला अगदी मुंबईत आल्यानंतर साऊथ मुंबईमध्ये सगळ्या गोष्टी अगदी न्याय व्यवस्थेपासनं साफसफाईपर्यंत प्रत्येक गोष्ट चांगली दिसेल. पण तेच धारावीचं उदाहरण तू आता सांगितलं, 80% भागात हा प्रकार नसतो. आणि व्यवस्थेबद्दलच बोलायचं झालं तर तू एक करोनाचं उदाहरण दिलं. करोनापूर्वी एक अशी समजूत होती की एक एरोप्लेन चाललेलं आहे, एक विमान आहे. विमानामध्ये फर्स्ट क्लास आहे, बिझनेस क्लास आहे, इकॉनॉमी क्लास आहे. इकॉनॉमी क्लासमध्ये एक मागच्या सीटवर बसणारे लोक आहे टॉयलेटच्या जवळ. आपल्यातले बरेच लोक जे आपण व्हाईट कॉलर उच्चभ्रू लोक आहोत, आपण साधारणतः फर्स्ट क्लासमध्ये बसतो, बिझनेस क्लासमध्ये बसतो आणि आपल्याला वाटतं आता काहीच होणार नाही. पण कोरोनाने हे दाखवून दिलं की जर विमान खाली यायला लागलं तर त्यात फक्त इकॉनॉमिक क्लास खाली जात नाही, त्यात एलिटही जातील, बिझनेस क्लास सगळेच खाली जातील. त्यावेळेला ही सगळी जाणीव लोकांना व्हायला लागली. पण आपण म्हणतो ना आपली मेमरी शॉर्ट असते. करोनानंतर काही काळात आपण त्याचा आपल्याला विसर पडायला लागला आहे. मला वाटतं रवीच्या पुस्तकाच्या निमित्ताने आपण परत एकदा त्या गोष्टीची जाणीव करून घेऊ. ही जी फ्लाईट ऑफ एलिट आहे ही घातक आहे, ती आपण टाळली पाहिजे. एलिटने ह्या प्रवाहात, मुख्य प्रवाहात, शाळांमध्ये एलिट लोकांची मुलं जात नाहीत. सरकारी शाळांमध्ये, सरकारी दवाखान्यांचा आपण वापर करून घेत नाही. कारणं 2 असतील. सरकारी व्यवस्थेत कमतरता असेल, पण हा जो आवाज करणारा जो वर्ग आहे, ज्याला आवाज आहे, व्हॉइस आहे, तो वर्ग जसा बाहेर जातो तसं त्याविषयी मांडणारं कोणी नाही. तर तुझ्या पुस्तकाच्या निमित्ताने रवी आपण परत त्या विषयांवर बोलायला लागू, त्या व्यवस्थेवर भाष्य करायला लागू. तुझ्या या पुस्तकाची 2री आवृत्ती लवकरच येते असं सांगण्यात आलं आहे प्रकाशकांतर्फे. पण अशा अनेक आवृत्त्या निघूत देशभरातल्या आणि जगभरातल्या सगळ्या भाषांमध्ये तुझ्या पुस्तकाचं भाषांतर हो, ही तुला शुभेच्छा. आणि ह्या सगळ्या अवघड काळामध्ये अत्यंत यातनांमधून गेलेलं तुझे आप्तस्वकीय सगळ्यांचं आजच्या निमित्ताने बुरे दिन काही ना काही टल गए असं म्हणू. आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्या मागे उभे राहिलात आणि आज ह्या प्रसंग आपल्यासमोर आहे, सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि प्रकाशकांचं अभिनंदन, सर्व उपस्थितांचं अभिनंदन. एवढं बोलून मला वाटतं आपलं मनोगत आपण संपूया. धन्यवाद.